नमस्कार, मी तेजल आपल्या सगळ्यांचं दिनविशेष सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजचे जन्मदिन विशेष. आजच्या दिवशी 1989 रोजी न्यूझीलंडचा संगीतकार चेतन रामलू यांचा जन्म झाला. 15 सप्टेंबर 1950 रोजी भारतीय लेखक राजीव मल्होत्रा यांचा जन्म झाला. 15 सप्टेंबर 1946 रोजी दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच माईक प्रॉक्टर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1939 रोजी AOLचे सहसंस्थापक जिम किमसे यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 1 मार्च 2016 रोजी झाले. आजच्या दिवशी 1939 साली अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म झाला. 15 सप्टेंबर 1935 रोजी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दया पवार यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 20 डिसेंबर 1996 रोजी झाले. दया पवार हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार असे आहे. जागल्या या टोपण नावाने सुद्धा त्यांनी लेखन केले. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात आजच्या दिवशी झाला. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करत होते. त्यांची बलूत, अछूत, कोंडवाडा, जागल्या, चावडी, पाणी कुठवर आलं ग बाई यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. वळूया पुढील जन्मदिन विशेषाकडे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आजच्याच दिवशी 1926 मध्ये जन्म झाला. त्यांचे निधन 17 नोव्हेंबर 2015 रोजी झाले. 15 सप्टेंबर 1921 रोजी रंगभूमीवरील अभिनेते दाजी भाटवडेकर यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2006 रोजी झाले. आजच्या दिवशी 1909 रोजी तमिळनाडूचे 7वे मुख्यमंत्री CN अण्णादुराई यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 3 फेब्रुवारी 1969 रोजी झाले होते. आजच्याच दिवशी 1905 मध्ये नाटककार, समीक्षक आणि कवी तसेच पद्मभूषण या पुरस्काराने गौरवले गेलेले राजकुमार वर्मा यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 5 ऑक्टोबर 1990 रोजी झाले. 15 सप्टेंबर 1881 रोजी बुगाटी या कंपनीचे संस्थापक इटोर बुगाटी यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 21 ऑगस्ट 1947 रोजी झाले होते. इटोर बुगाटी हे इटालियन ऑटोमोबाईल अभियंते होते. आजच्याच दिवशी 1876 रोजी बंगाली लेखक, कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. त्यांचे निधन 16 जानेवारी 1938 रोजी झाले होते. बंगाली भाषेतील ते सर्वात लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये देवदास, श्रीकांतो, चोरित्रोहीन इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या लिखाणामधूनच देवदास, परिणिता आणि देवडी यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1861 मध्ये स्थापत्य अभियंता आणि राजकारणी, भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला. यामुळेच आजचा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांचे निधन 14 एप्रिल 1962 रोजी झाले. 15 सप्टेंबर 1254 रोजी इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म झाला. त्यांचे निधन जानेवारी महिन्यात 1324 रोजी झाले होते. मार्को पोलो हा इटलीतील वेनिस प्रजासत्ताकामधील एक हौशी आणि साहसी भ्रमंती करणारा होता. मंगोल साम्राज्याच्या काळात त्याने चीनला भेट दिली. परतीच्या वाटेवर त्याने भारत आणि इतर आशियाई देश, अरबस्तानाचा अनुभव घेतला आणि पुन्हा तो वेनिसला आला. त्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन पुढे युरोपमध्ये केले. मार्को पोलो यांची आपल्या कामाची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. जन्मदिन विशेषांनंतर आता आपण ऐकणार आहोत आजचे घटना दिन विशेष. आपण जाणले की सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या जयंतीनिमित्त आपण अभियंता दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी 2013 साली नीना दावुलुरी या भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका बनल्या. 15 सप्टेंबर 2008 मध्ये लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहीर झाली. 15 सप्टेंबर 2000 साली ऑलिम्पिक सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे 27व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या.
15 सप्टेंबर 1981 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायमूर्ती सँड्रा डेओ कॉनर या बनल्या. आजच्या दिवशी 1978 मध्ये 3 वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिलेच बॉक्सर बनले. 15 सप्टेंबर 1968 मध्ये झॉन्ड 5 या सोव्हिएत संघाच्या अंतराळ यानाचे प्रक्षेपण झाले. चंद्राची प्रदक्षिणा करून परत पृथ्वीवर येणारे हे पहिलेच अंतराळ यान आहे. 15 सप्टेंबर 1959 रोजी निकिता क्रुश्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले. 15 सप्टेंबर 1954 रोजी मर्लिन मनरो द 7 इयर इच या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मर्लिन मनरो यांच्या आयकॉनिक स्कर्ट सीनचे चित्रीकरण आजच्या दिवशी करण्यात आले. 15 सप्टेंबर 1953 रोजी श्रीमती विजया लक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली. 15 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने जालना, लातूर, मोमिनाबाद, सूर्यापेट आणि नरकटपल्ली ही शहरे ऑपरेशन पोलो अंतर्गत आपल्या ताब्यात घेतली. आजच्या दिवशी 1948 मध्ये F-86 सेबर या जेट विमानाने ताशी 1080 किलोमीटरची गती गाठून उच्चांक नोंदवला. 15 सप्टेंबर 1947 रोजी कॅथलीन टायफून या जपानी वादळामुळे जपानमधील कांतो प्रदेशातील किमान 1077 लोकांचे निधन झाले. आजच्याच दिवशी 1944 मध्ये दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल क्युबेक येथे ऑक्टोगन परिषदेचा भाग म्हणून भेटले होते. 15 सप्टेंबर 1935 रोजी जर्मनी या देशाने स्वस्तिक असलेला नवीन राष्ट्रध्वज स्वीकारला होता. याच दिवशी जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व सुद्धा रद्द केले होते. 15 सप्टेंबर 1916 रोजी पहिल्या महायुद्धात सोम्मेची लढाई घडली. याच लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला. 15 सप्टेंबर 1821 रोजी कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हॅडॉर हे देश स्वतंत्र झाले. आजच्या दिवशी 1812 रोजी नेपोलियन बोनापार्ट यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्याने मॉस्कोमधील क्रेमलिन इथपर्यंत मजल मारली होती. घटना दिनविशेषांनंतर आपण वळत आहोत निधन दिनविशेषाकडे. 15 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1933 रोजी झाला होता. 15 सप्टेंबर 2018 रोजी फ्रिट्स विंटरस्टेलर या मार्क्स शमक, कर्ट डिम्बर्गर, हरमन बुहल यांच्यासोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणाऱ्या ऑस्ट्रियन गिर्यारोहकाचे निधन झाले. त्यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1927 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2012 मध्ये KS सुदर्शन यांचे निधन झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5वे सरसंघचालक होय. त्यांचा जन्म 18 जून 1931 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2008 मध्ये गंगाधर गाडगीळ या साहित्यिक, समीक्षक, अर्थतज्ञ तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकाचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 रोजी झाला होता. मराठी साहित्यात कथा या साहित्य प्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना नवकथेचे अर्ध्वयू असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली. कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांच्याकडेच जाते. त्यांनी आपले शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे पूर्ण केले. दुर्द्रम्य, दूरदृष्टी यांसारखी त्यांची काही पुस्तके भरपूर प्रसिद्ध झाली. आजच्या दिवशी 1998 मध्ये गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन झाले. विद्यार्थ्यांनो, आज अशा पद्धतीने आपण दिनविशेष या सत्राचा आढावा घेतला आहे. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.